जण मला म्हणताय भाड्याच्या घरात राहते, ह्या काय सगळं बांधकाम मी भाड्याच्या घरातच चालू केलंय बरं का. त्याला म्हणा मी भाड्याच्या घरातच राहते बाबा. तू म्हणतो भाड्याच्या घरात तर भाड्याच्या. नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. तर आमचा आज बघताना सगळा राडा राडाच आहे, बघायचंच काम नाही. राडा बघू शकता आमच्या घरात निसता नाही असं नाही लाईनी राहते, फक्त लाईनी त्या मोठ्या मोठ्या लाईनी काढून टाकायच्या राहते. आपण आपलं ते फक्त मधली रेष नाही का बारीक, त्याच्यातच राहणार फक्त. हे मोकळं कपाट बघा. आमचे मिस्त्री आमची फरची बसवायला चालू आहे, अजून सुरुवातच आहे फक्त. आता शिकतो सुरुवात झाली, बघू शकता तुम्ही. फरची टाकायला ह्या 2 लाईन झाल्या बघा फरची टाकायच्या. आणि मी आहे सुट्टीवर, दिसते का नाही ओरिजिनल कामगार झाली. पट्टे पट्टे गावंड्याच्या हाताखालची. उग लोकांना कशाला रोजगार द्यायचा आहे घरीच. त्या काही भिंत बी चालू आहे, किचन आणि हॉलच्या मधली भिंत चालू आहे. ही भिंत बांधून घ्यायची म्हणजे सगळं काम संकच आहे. फरची, किचनच्या आणि हॉलच्या मधली ही भिंत सगळंच करून घ्यावं म्हटलं. आता एकदा सुट्टी मारलीच सगळेच कामं घ्यावात करून. आमचा भैया बी आहे, मी बी आहे. कामगाराचे पैसे वाचवितो 2 जण दोयकून. हे ब्लॉग आणले, हे ब्लॉगाची भिंत हॉलच्या आतमधली भिंत बांधायची आहे. हा ब्लॉग कशाला बी पैसाच पैसा. बांधली 4 थर झाले, ब्लॉग बाकीची ब्लॉगची भिंत आहे ती. सगळं चालू केलं ना मी बांधकामाचं. तर हे सगळं भाड्याच्या घरातच आहे का. एक जण मला म्हणतंय भाड्याच्या घरात राहते, काही फरची बी टाकली काय की भाड्याच्या घरात. तिला लय हाऊस वाटली आता. इतके दिवस हे सगळा पसाऱ्याचा राडा पडला. हे सगळा राडा पडलाय. तर बाय बाय बाय. बांधकाम चालू आहे म्हटल्यावर काय राडा पडणारच. राडा आहे बघा. सगळं किचन हलवलंय. हे पसारा ना सरण बाबा बाबा बाबा. काय काय काम करावं काय नाही करावं काही कळत नाही, सुधरत नाही बघा. फ्रीज इकडे काढून दरवाजाच्या समोर ठेवलंय. ह्या काय किचन आणि हॉल अलग अलग करण्यासाठी चाललंय हे सगळं. असंच काय. चला गेले आता कामगार गेले, आता आम्ही घेतो खाण्यापिण्याची तयारी करतो. दिवसभर हेच राडा चालू आहे. आता सगळं आवरते. आमची दीपूबाई गेली होती शाळेत, आली. आज दिसतंय किचन मधलं इथून, पण उद्या परवापासून नाही दिसणार. कामगार एवढी फरची राहिली टाकायची, बाकी ते हॉलमध्ये टाकायची. बघू शकता ती ही फरची, ते 3-4 पोते सिमेंट. मग पाणी मारावं लागतं धुवून काढायला. म्हणजे काय रोज पाणी मारावं लागतं 4-5 दिवस तरी का हो. ते फरची टाकीत 4-5 दिवस असं पाईप सोडायचा वाटलं असतं. सगळा राडा पाणी मारायचं असतंय. रोज नका त्या राड्याचं काही. घरादाराचा सगळा घाणापट्टीच.